सगळे? तर सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज मी छान मस्तपैकी डोसा करणार आहे. कसा करते तुम्हाला नक्की सांगते. आणि ना माझ्यासोबत एक म्हणजे काय म्हणते, काल एक रील बनवायला गेली, नाचता तर येत नाही मला, रील बनवायला गेली, काय झालं कळलंच नाही. पण माझा पाय एवढा लचकला आहे ना, मला चलताच येईना, म्हणजे थोडं दुखायला आणि त्याच्यावर स्वेलिंग पण आली. सो आता बघू काय होते ते. त्याला स्क्रेप बँडेज वगैरे बांधते, म्हटलं होईल ठीक. आणि डोसा कसा करते ते पण तुम्हाला सांगते की भेटू बघू आपण. तांदूळमध्ये मस्त मेथी दाणे टाकून ठेवले होते मी, आणि 3 ग्लास तांदूळ घेतले होते. आणि ही उडीद डाळ आहे. सो गरमी आहे तर लवकरच आता फसफस होणार. मी रात्रीच भिजू टाकून ठेवलेलं होतं. आणि त्याच्यामध्ये थोडीशी हरभऱ्याची डाळ आणि थोडीशी चण्याची डाळ असं सगळं टाकून ठेवलं होतं. फक्त 1 टेबलस्पूनच टाकलेलं होतं. आता छान असं झालेलं आहे. आता आपण मिक्सरमधून ग्राइंड करू आणि तुम्हाला दाखवते. मिक्सरचं पावडर ते फक्त मी तांदूळ काढते. आधी तांदूळ काढून घेते, नंतर डाळ काढते आणि छान हाताने फेटून घ्यायचे. छान अशी डाळ वगैरे करते. आणि मी काय करत असते ना, ह्याच्यामध्ये थोडी साखर टाकते, म्हणजे कलर खूप छान येतो त्याचा. आणि नंतर तुम्हाला दाखवते कसं करते. साखर पण टाकली मी छान आता, आणि छान आता मिक्स करून घेते. याला आता मी बघा याच्यामध्ये टाकलंय, इकडे टाकलं मस्त आता टाकलंय. आता मी छान हाताने फेटून घेते, म्हणजे एकजीव होते. जेवढं जास्त फेटाल ना तेवढं छान होते. याच्यामध्ये मी लसूण आणि कांदा टाकलाय, दिसते मिरची पण, जिरं टाकते. बॅटर ग्राइंड करून घेतलं, जे सांगितलं होतं. मिरची, लसूण, कांदा, जिरे हे सगळं टाकायचं. मीठ, दही आणि शेंगदाणे सगळं बारीक करून घेतलं. आता आपण त्याला कट करायचं.
आता त्याच्यामध्ये मी मोहरी टाकते, मस्त अशी मोहरी टाकली. आता याच्यामध्ये आपण कढीपत्ता, आणि लाल मिरची, आणि आता आपण त्या चटणीमध्ये ऍड करू. कांदा टाकलाय मी, कढीपत्ता आणि थोडीशी उडदाची डाळ आणि थोडीशी चणा डाळ सुद्धा टाकली आहे, आणि जिरं मोहरी असं सगळं टाकलं. आता मस्त हळद टाकते, आणि याच्यामध्ये धणे पण टाकत असते मी, थोडे छान टेस्ट येते, पण धणे नाही आहे माझ्याकडे. नाही आहे, हळद टाकली. आता मस्त मिरची पण टाकते मी. कैचीनी कसं होते, हाताची आग होत नाही, आणि मला कसं जर कापलं तर हाताची खूप आग होते, म्हणून मी असंच कट करते. आणि हे आलूची साल आपण वाळून टाकली की याची छान पापड पडतात. आता बटाटे टाकले, तरीच वाटतंय, कारण आता सवय झाली होती. आणि श्रीषा पण चिडचिड करत आहे, बिकॉज तिला पण खेळायला झाली होती, ती होती मावशीची मुलगी, आणि प्राची पण असं वाटतं की खूप किरकिर करत आहे, आणि मला पण अजिबात करत नाही. तर आज आईची पण मीटिंग होती, पण आई पण बाहेर गेली. आणि आता परत डोशाचा थोडा पचका झाला, तो म्हणजे कसा, कारण डोशाला म्हणजे काय म्हणते, तावा खूप खराब झाला आहे तवा, त्याच्यामुळं ना बिलकुल असं चिटकत आहे ते डोसे. माझा दिमागच खराब झाला, तरी पण मी केले कसे तरी, म्हणून मी व्हिडिओ पण शूट केलेला नाही. पण आता जर आणला मी नवीन किंवा कुठून तर मी दाखवते तुम्हाला कसं करते वगैरे ते. बाकी सगळं झालेलं आहे, तुम्ही आधी बघितलेलंच आहे. सो आता संध्याकाळी सांबार आणि डोसा करायचा आहे. आता ती गेली पण अजिबात इच्छा नाही. कसं असते ना, जवळ असलं तर भांडणं होते, आणि दूर गेलं तर म्हणजे रडायला येतं. तरी वाटत आहे मला, कारण करमत नाही. आणि म्हणजे आधीपासूनही आम्ही लांब लांबच राहिलो, आणि लग्न झाल्यावर तर 6 महिने आपल्याला यायला भेटत नाही. बस तरी वाटते आमचं सरकार कोणाचं तर आज आमच्याकडे काल पण पाहुणे आले होते, म्हणजे आईची मोठी बहीण. सो तिच्याचकडे म्हणजे लहान मावशीकडे चालली, मी तिच्यासोबत चालली आता. आणि 2 दिवस तिच्याकडे राहत नाही, नंतर मग परत वापस येणार, आणि ते श्रीचे पप्पा घ्यायला येणार आहे, आणि मग मी गावाला येणार.
श्रीशा लाईट गेली आणि आम्ही बसलो 1 तास झाला. इतकी गरम होत आहे आणि ऊन बघा इकडे किती भयंकर आहे. पावसाचा पत्ता नाही अजिबात. तुमच्याकडे आहे का पाऊस? श्रीशा मौसम है बड़ा पोळी छान शिळी असते ती कडक करून घ्यायची आणि मग त्याच्यामध्ये आपल्या कच्च्या भाजीपाला कोणतं टमॅटो कांदा पुन्हा झालं तर बटाटा शिमला मिरची आणि काकडी असेल तर काकडी असं सगळं टाकून त्याच्यामध्ये सोया सॉस मीठ थोडंसं आणि चिली फ्लेक्स नाही सॉरी हे टाकलं मी पिझ्झा ऑर्गॅनो आणि अजून हां ब्लॅक पेपर बस एवढं टाकलं आणि मस्त पोळी अशी रोस्ट करून घेतली आणि बघा ह्याच्यावर अशी सगळ्या सॉसचं मिक्स केलं आणि टॉपिंग करून घेतली आणि ही तयारवाली आहे. आणि अशा प्रकारे मस्त पोळीचा पिझ्झा केला होता. ट्रेंड्समध्ये गेले होते मी वर्धेला होते तर मावशीकडे गेल्यावर कारण काकांचा वाढदिवस पण होता. मला टी शर्ट पण घ्यायची होती त्यांच्यासाठी आणि स्वतःसाठी पण असं काहीतरी बघायचं होतं कारण अजिबात माझ्याकडे टॉप वगैरे आता काय राहिले नव्हते. सो म्हटलं बघावं पण गेले तर अजिबात कलेक्शन चांगलं नव्हतं मला म्हणजे आवडलेलंच नाही कारण मग मी स्लीवलेस वगैरे जास्त करून घालत नाही. सो नंतर मग मी काय केलं यांच्यासाठी 2 टी शर्ट्स आणि स्वतःसाठी 1 टॉप आणि 1 टी शर्ट असं घेतलं. हे सगळं माझं झालं होतं 4000 समथिंग. तर त्यांनी मला एक ऑफर अशी होती की बाबा बेडशीट त्याच्यावर भेटत होती. मग ते म्हणले की तुम्हाला 250 रुपये द्यावं लागेल नंतर बेडशीट भेटेल. म्हटलं जाऊ दे डबल बेडची तसे मला हवी होती तर मग मी 250 रुपये देऊन घेऊन टाकली आणि कलर चॉईस होता त्याच्यामध्ये. सो मला जो आवडला तो मी घेतला. छान आहे कदाचित दिसेल तुम्हाला पुढल्या ब्लॉगमध्ये वगैरे आणि असं काही खास वाटलं नाही मला एकदम. सो नंतर मग मी मार्केटमधून डायरेक्ट फ्रूट्स वगैरे घेतले आणि घरी गेलेली. तरी यांचं लक्ष नाही. मला ही बेडशीट भेटली मला जी मी ट्रेंड्समधून तुम्हाला म्हटलं होतं ना घरी गेल्यावर दाखवते. ही मस्त अशी बेडशीट आहे खूप मोठी आहे आणि मला यावेळेस खूप आवडली. खूप छान आहे. सो खूप आवडली खूप छान दिसते तर वापरायला काढायची आहे मला. तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा.
मला बसनीच जायचं होतं सकाळ सकाळ, म्हणून मी सकाळीच निघाले एकदम 6 वाजता. आणि श्रीशैला असं झोपेतून उठवून पटकन घेतलं होतं. आणि हे आहे वर्धेचा बस स्टॉप. जास्त बसेस वगैरे नव्हतं. सकाळ सकाळी खूप छान वाटत होतं, काय सांगू तुम्हाला, कारण खूप छान वातावरण होतं, आभाळ आभाळ होतं आणि हवा पण होती, त्याच्यामुळे मस्त वाटतं. आणि बसमध्ये बसल्यानंतर असं छान सकाळी लोक चहा पेत वगैरे असतात, मस्त छान वाटत होतं. आणि मी घरी पोहोचले, कारण मला खूप सगळी पॅकिंग करायची होती. 2 दिवसात मला जायचं होतं, तर राखून भरायचं होतं सगळं. सो आम्ही समुद्रपूरला गेलो दोघीच, कारण माझ्याकडे सामान खूप नव्हतं, एकच बॅग होती आणि श्रीशा होती, म्हणून मी बसनं आले. आणि भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.